सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांचा सत्कार समारंभ शहराध्यक्ष सुधीर करटमल यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे, माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांचा श्री सिद्धरामेश्वर महाराजांची प्रतिमा, शाल, फेटा व पुष्पहार घालून शाही सत्कार करण्यात आला। सोलापुरातील डफरीन चौकातील IMA ऑल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज कार्यक्रम होते, मलाही कार्यक्रम होते, आबांनाही कार्यक्रम होते। आम्ही काल सोलापूरला पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आलो होतो। आबा आपण गेला, परंतु मी रेस्टॉरंटला आल्यावर माझ्याबरोबर माझ्या मागणे नारायणराव आले, उत्तमराव आले, पण मलाही सोडत नाही अजिबात। जुना दोस्तार आमचा आहे। आणि मग मी काल त्यांना सांगितलं होतं की आपल्या जरी मतदारसंघामध्ये कार्यक्रम असले तर एखादा कार्यक्रम नाही आपण गेलं तरी चालेल, परंतु सोलापूरच्या कार्यक्रमाला आपल्याला यावं लागेल। नारायण आबाने मी तर स्वतः ठरवलं होतं यायचं। पुढे 3-3 तालुक्याचे मतदारसंघ आम्हाला जोडले गेलेले आहेत। संविधानाने दिलेली ताकद जिवंत राहील का नाही, अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा संभ्रम सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मी स्वतः सांगतो आपल्याला, मी राजू खरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये फिरायला गेलो। राजू खरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये लोक सांगत होते की खरे साहेबाला तुतारी घ्यायला सांगा। माझे नातेवाईक सांगत होते, मी गावागावात ग्रामीण भागात गेलो, तुतारी घ्यायला सांगा। यावेळी शहराध्यक्ष सुधीर करटमल, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, मनोहर सपाटे, भारत जाधव, शंकर पाटील, नलिनी चंदेले, UN बेरिया, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, सुनीता रोटे, अक्षय वाकसे, प्रतीक्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पवार, सूत्रसंचालन सूर्यकांत शेरखान यांनी तर आभार प्रशांत बाबर यांनी मानले। यावेळी प्रवीण वाडे, सिद्धारू निंभाळे, सिया मुलानी, समर्थ लवटे, रफिक नलाबंधू, विष्णू शिंदे, प्रशांत बगरे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।